चित्रामृत प्रस्तुत श्री रामकृष्ण वचनामृत वाचन. मूळ बंगाली लेखक श्री महेंद्रनाथ गुप्त उर्फ श्री म. मराठी अनुवादक स्वामी शिवतत्वानंद. वाचन मोहिनीराज भावे. श्री रामकृष्ण वचनामृत अध्याय 10. दक्षिणेश्वरी नरेंद्रादी अंतरंग भक्तांसमवेत. श्रीमुख कथित आत्मचरितामृत. श्री रामकृष्णांची प्रथम प्रेमोन्मादावस्था. आज श्री रामकृष्णांच्या आनंदाला पारावार नाही. त्यांचे आवडते नरेंद्रनाथ आज दक्षिणेश्वरी कालीवाडीत आले आहेत. आणखीही काही अंतरंगीचे भक्त उपस्थित आहेत. नरेंद्रांनी तेथेच स्नान आटोपून प्रसाद ग्रहण केला. अश्विन शुक्ल चतुर्थी 1882 इसवीच्या ऑक्टोबर महिन्याची 16वी तारीख, सोमवारचा दिवस. येत्या गुरुवारी सप्तमी, श्री दुर्गा पूजा. श्री रामकृष्णांजवळ राखाल, रामलाल व हाजरा आहेत. नरेंद्रनाथांबरोबर आणखी 1-2 ब्राह्मसमाजी मुले आली आहेत. आज मास्तरही उपस्थित आहेत. नरेंद्रांनी श्री रामकृष्णांबरोबरच भोजन आटोपले. जेवणानंतर श्री रामकृष्णांनी आपल्याच खोलीत जमिनीवर अंथरूण टाकून देण्यास सांगितले. नरेंद्र इत्यादी भक्त, विशेषतः नरेंद्र, अंमळ वामकुक्षी करतील म्हणून एका चटईवर रजई अंथरून त्यावर काही उशा ठेवल्या आहेत. श्री रामकृष्ण एखाद्या बालकाप्रमाणे नरेंद्रांजवळ त्यांच्या बिछाण्यावर बसले. भक्तांबरोबर, विशेषतः नरेंद्रनाथांबरोबर त्यांच्याकडे तोंड करून सहास्य वदनाने गप्पा गोष्टी करू लागले. त्यांच्या आनंदाला जणू गरगरून भरते आले होते. गोष्टींच्या ओघात स्वतःची अवस्था, आपले चरित्र इत्यादी सांगत आहेत. श्री रामकृष्ण नरेंद्र वगैरे सुद्देशून म्हणाले, माझी ही असली समाधी अवस्था झाल्यानंतर केवळ ईश्वरीय गोष्टी ऐकण्यासाठी जीव कसा कासावीस होई. भागवत, अध्यात्म रामायण, महाभारत वगैरे कुठं होतंय याच्या सारखा शोधात असे. आर्यादहाच्या कृष्ण किशोरांकडे अध्यात्म रामायण ऐकायला जात असे. आहा, केवढा जाज्वल्य विश्वास कृष्ण किशोरांचा. वृंदावनात गेले होते. तिथं एक दिवस सपाटून तहान लागली. विहिरीजवळ जाऊन पाहिलं, एक जण कुणी उभा आहे. त्याला पाण्यासाठी म्हणताच त्यानं उत्तर दिलं, मी हलक्या जातीचा, आपण ब्राह्मण, मी बरं कसं आपल्याला काढून देऊ पाणी. कृष्ण किशोर त्यावर म्हणतात कसे, अरे तू शिवाचं नाव घे, शिव शिव म्हणतात शुद्ध होऊन जाशील तू. त्या बिचाऱ्यानं शिवाचं नाव घेऊन पाणी काढलं. अन असला कर्मठ ब्राह्मण कृष्ण किशोर, ते पाणी प्यायला काय विश्वास तरी. आर्यादहाच्या घाटावर एक साधू उतरला होता. त्याला पाहायला जायचा एक दिवस आम्ही विचार केला. हलधारी कालीवाडीत होता. मी त्याला म्हणालो, कृष्ण किशोर नी मी साधूच्या दर्शनाला जाणार आहोत, तुम्ही चलाल. हलधारीनं उत्तर दिलं, मातीचा एक सांगाडा पाहायला जाण्यात काय हशील. हलधारी गीता वेदांत वाचत असे ना,
म्हणूनच साधूला म्हणाला मातीचा सांगाडा. मी जाऊन ते सारं कृष्णकिशोरांच्या कानावर घातलं. ऐकून रागानं नुसता लाल झाला तो. म्हणाला, काय हलधारी असं बोलला? जो भगवत चिंतन करतो, जो रामाचं चिंतन करतो आणि त्याकरता सर्वस्वाचा त्याग करतो, त्याचा देह म्हणे मातीचा सांगाडा? त्याला ठाऊक आहे का की भक्ताचा देह चिन्मय असतो म्हणून? कृष्णकिशोर इतका रागावला होता की कालीवाडीत फुलं तोडायला येई, पण हलधारी दिसल्याबरोबर तोंड फिरवून घेत असे. अगदी चकार शब्द बोलेना त्याच्याशी. एकदा मला म्हणाला, जानवं फेकून दिलत काय म्हणून? माझी ही अशी अवस्था झाली त्यावेळी अश्विनातल्या तुफानासारखं एक काहीतरी कुठून आलं आणि साऱ्याची दाणादाण करून गेलं. आधीचं काही देखील चिन्ह उरलं नाही, कसलीच शुद्ध नाही. धोतर गळून पडता आहे, मग जानव्याची काय कथा? मी त्याला उत्तर दिलं, एकदा तुम्हाला असा उन्माद हो, मग कळेल तुम्हाला. आणि घडलंही तसंच. त्यालाही प्रेमोन्माद झाला. त्यावेळी तो सारखा ओम ओम म्हणे आणि एका खोलीत चुप्प बसून राही. साऱ्यांना वाटलं की डोकं फिरलंय याचं, म्हणून त्यांनी वैद्य बोलवला. नाटागडचा राम वैद्य आला. कृष्णकिशोर त्याला म्हणतो कसा, अहो मला आराम पडेल असं करा, पण सांभाळा हं, माझ्या ओंकाराला जेणेकरून आराम न पडो त्याबरोबरच. यावर सर्वच जण हसू लागले. एक दिवस जाऊन बघितलं, स्वारी तळहातावर गाल ठेवून बसली आहे. मी विचारलं, काय हो, कसली चिंता लागली आहे? तो म्हणाला, टॅक्सवाला आला होता, जरा त्याच फिकिरीत आहे. पैसे दिले नाहीत तर ताटवाट्या विकून वसूल करीन असं धमकावून गेला तो. त्यावर मी म्हणालो, तर मग त्याची एवढी खंत? जाई नका भांडी कुंडी घेऊन, हातपाय बांधून नेई ना. तुम्हाला तर घेऊन जाऊ शकणार नाही. अहो तुम्ही तर स्वरूप. नरेंद्र वगैरे हसू लागले. कृष्णकिशोर म्हणत असे, मी आकाशवत अध्यात्म रामायणाची पारायण करी की नाही. मधून मधून म्हणून मी त्याची थट्टा करीत असे. हसत हसत मी म्हणे, तुम्ही तर टॅक्स तुम्हाला थोडाच ओढून नेणार आहे. त्या उन्माद दशेत काडीचीही भीड मुरवत न राखता लोकांना रोखठोक जबाब देत असे मी. कुणाचीही पर्वा करीत नसे. मोठा माणूस म्हणून कचरत नसे अगदी. यदू मल्लिकाच्या बगीच्यात एकदा यतींद्र ठाकूर आला होता. मीही तिथं होतो. त्याला मी विचारलं, माणसाचं कर्तव्य काय? भगवंताचं चिंतन करणंच आपलं कर्तव्य की नाही? यतींद्र म्हणाला, आम्ही संसारी माणसं, आम्हाला का कुठं मुक्ती आहे? राजा युधिष्ठिराला सुद्धा नरक बघावा लागला. हे ऐकून मला खूप राग आला. म्हटलं, काय विचित्र माणूस तरी तुम्ही हो. युधिष्ठिराचं नरक दर्शन तेवढं तुम्ही लक्षात ठेवलं आहे. त्याची सत्यनिष्ठा, त्याची क्षमा, त्याचं धैर्य, त्याचं विवेक, वैराग्य, त्याची ईश्वर भक्ती, हे सगळं मात्र लक्षात ठेवण्याची तुम्ही तसदी घेतली नाहीत. आणखीही बरंच सुनावणार होतो. हृदयनं थांबवून धरलं. थोड्याच वेळानंतर थोडं काम आहे मला असं म्हणून यतींद्रनं तिथून हलकेच पाय काढला. यानंतर बऱ्याच दिवसानंतरची गोष्ट. कप्तानांबरोबर राजा सौरींद्र ठाकूरांकडे गेलो होतो. भेट होताच त्यांना म्हणालो, हे बघा, तुम्हाला मी राजा विजा काही म्हणू शकणार नाही. कारण की असं म्हणणं म्हणजे धादांत खोटं बोलणं होय. माझ्याबरोबर ते थोडंफार बोलले. त्यानंतर दिसले
बडी बडी धेंड ये जा करू लागली. रजोगुणी मनुष्य, नाना कामांमध्ये गर्क. यतींद्राकडे बोलावणं पाठवण्यात आलं. त्यानं सांगून पाठवलं गळा दुखतोय म्हणून. त्याच उन्माद अवस्थेत आणखी एक दिवस वराहनगरच्या घाटावर पाहिलं. जय मुखर्जी जप करतोय, पण मन भटकतंय भलतीच कडं. तसाच जवळ गेलो आणि 2 ठेवून दिल्या त्याच्या श्रीमुखात. एकदा राणी रासमणी दक्षिणेश्वरला आली होती. काली मातेच्या दर्शनासाठी मंदिरात आली. पूजेच्या वेळी यायचं आणि मला 4-2 गाणी गायला सांगायचं असा तिचा आपला शिरस्ता. मी गातो आहे नि ती आपली अन्यमनस्क होऊन फुलं निवडते आहे. 2 दिल्या ठेवून तेव्हा कुठं गडबडून हात जोडून बसून राहिली. हलधारीला म्हणालो, दादा, काय मुलखा वेगळा स्वभाव बनला आहे हा माझा. काय उपाय तरी करावा बरं याला. मग आईची प्रार्थना करता करता तो स्वभाव नाहीसा झाला एकदाचा. मथुर बाबूंबरोबर तीर्थयात्रा 1868. काशी क्षेत्री प्रापंचिक गोष्टी ऐकून श्री रामकृष्णांचे रडणे. त्या अवस्थेत ईश्वरविषयक गोष्टींखेरीज दुसरं काहीच रुचत नसे. सांसारिक भाकड कथा चाललेल्या ऐकून आपल्या जागी रडत बसे. मथुर बाबू मला बरोबर घेऊन तीर्थयात्रेला निघाला. त्यावेळी काशी मुक्कामी राजा बाबूंकडे आम्ही काही दिवस होतो. एकदा मथुर बाबू बरोबर बैठकीत बसलो होतो. राजा बाबूही हजर होते. अशा वेळी प्रापंचिक गोष्टी बोलायला त्यांनी सुरुवात केली. इतक्या रुपयांचं नुकसान झालं, असल्या साऱ्या गोष्टी. मला तर रडूच कोसळलं. म्हटलं, आई, कुठं आणलंस तू मला हे. त्या रासमणीच्या बगीच्यात मी बरा होतो अगदी. कुठं तीर्थयात्रा करायला आलो, इथंही शेवटी ह्याच कामिनी कांचनाच्या गोष्टी. दक्षिणेश्वरी निदान हे तरी ऐकावं लागत नसे. श्री रामकृष्णांनी भक्त मंडळींना, विशेषतः नरेंद्रांना अंमळ विश्रांती घ्यायला सांगितले आणि आपणही छोट्या पलंगावर थोडा विसावा घ्यायला म्हणून आडवे झाले.